नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी गणेश जाधव स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय तुंगारेश्वर टेम्पल, जे वसई तालुक्यामध्ये आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि नाही आवडल्यास तरीही चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पोहोचलोय शिरसाड फाटा. इकडनं आपल्याला डावीकडे वळायचं आहे. तर हा आहे तुंगार फाटा आणि हा ब्रिज क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं आहे. वर आहे अहमदाबाद हायवे, खाली तुंगार फाटा आणि ह्याच्या समोर तुंगारेश्वर महादेव देवस्थान. तुंगारेश्वर मंदिरचं मेन गेट आहे हे. तर हे तुंगारेश्वर मंदिरचं मेन गेट आहे. या गेट मधून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येत असाल तर डायरेक्ट मंदिरापर्यंत गाडी घेऊन जाऊ शकता. मंदिर इकडनं जवळजवळ 3 किलोमीटर पुढे आहे. मंदिरापर्यंत चालत जायचं आहे. हे आहे बाप्पा सीतारामचं मंदिर आणि इकडनं चालत चालत आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्ही जर येणार असाल तर बाप्पा सीताराम परत रिक्षाने या आणि पुढे चालत चालत जा. तर पावसाला जाऊन आता 2 महिने झालेत आणि हे ट्रेकिंग जे आहे ते आपल्याला 3 वॉटर क्रॉसिंग करून जायचं आहे. दोन्ही साईडनी मस्त हिरवगार जंगल आहे आणि ह्या जंगलाचा आनंद घेत घेत आपण मंदिरापर्यंत जाऊया. तुम्हाला रिक्षाने जायचं असेल तर रिक्षाने जाऊ शकता. पर पर्सन 50 रुपये कॉस्ट आहे. तर हा पहिला वॉटर क्रॉसिंग आलाय. पूर्वीकडे साधा रस्ता होता पण आता मजबूत पूल बनवलाय. नदीला पाण्याचे प्रेशर खूप कमी झाले बघा. तुम्ही जर स्वतःची गाडी घेऊन येत असाल, 2 व्हीलर घेऊन येत असाल तर रस्ता थोडा खराब आहे. तुम्हाला मी आता पहिला वॉटर क्रॉसिंग झाला तिकडे तुम्ही गाडी पार्क करा आणि इकडनं चालत जा. निसर्गाचा आनंद घेत घेत तुम्ही मंदिरापर्यंत जाऊ शकता आणि चालत जायची मजा पण काही औरच असते. तर हा सेकंड वॉटर क्रॉसिंग आलाय. इकडे पूर्वी ब्रिज नव्हता, पाण्यातूनच चालत जावं लागायचं, पण आता इकडेही ब्रिज झालाय त्यामुळे चालायला अगदी सहज होतंय. रस्त्याच्या मध्ये तुम्हाला असे नाश्त्याचे स्टॉल पाहायला मिळतील. मनसोक्त बसून तुम्ही नाश्ता करा आणि मग पुढे जा. प्रोटेक्ट नेचर्स ब्युटीज, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली. तर मित्रांनो, चालत येण्याचा हा फायदा आहे बघा.
आपल्याला असे नजारे बघायला मिळतात. तुम्ही थोडा वेळ इकडे वेट करा आणि नंतर मग पुढे जा. वन्य प्राण्यांना खाद्यपदार्थ देणे, छेडछाड करणे सक्त मनाई आहे. इकडे आता थर्ड वॉटर क्रॉसिंग आलाय, पण पाण्याचं प्रेशर जास्त नाही. तुम्ही इकडे बसून फोटो काढू शकता, एन्जॉय करू शकता. चालून चालून दमलोय आता, म्हणून थोडा आराम करतोय. तर ह्या साईडचा नजारा आपण एन्जॉय केला. आता 2 मिनिटात आपण मंदिरावर पोहोचू. तर आपण आलो आता मंदिराच्या परिसरामध्ये, आणि इकडे बघा माकडांनी काय सर्व एकदम धुमाकूळ घातलाय. माकडांची मस्ती बघा किती चाललंय. आणि तुमच्या हातात काही खाद्यपदार्थ असेल तर सांभाळून राहा. बिस्किट, चणे, प्रसाद ही माकडं तुमच्या हातातून हिसकावून घेऊन पळतील. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. मंदिराच्या परिसरात भरपूर वानरसेना आहे, थोडेच सांभाळून राहा. हे माकडा बस झाला आता. ऊस गोड लागला म्हणून काय मुलापासून खाशील? मला पुढे जाऊ दे आता. माकडांची मस्ती आता इथे संपली. चला आता. तर फायनली आपण मंदिरावर पोहोचलोय. मंदिराच्या बाजूला भरपूर हॉटेल्स अवेलेबल आहेत. जेवणाची काळजी करू नका, मंदिरावर सर्व काही मिळतं. जेवणाची उत्तम सोय आहे. इकडे बसून तुम्ही नाश्ता, जेवण वगैरे करू शकता. तर फायनली मंदिरावर येऊन पोहोचलोय आपण. माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल, हेच तुंगारेश्वरचे मेन मंदिर आहे. तर चला आपण लगेच जाऊया आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करूया. सुट्टी काढायला देतात का नाही हे पण अजून माहित नाही. चला आपण मंदिरामध्ये जाऊया. तुंगारेश्वर या जागेवर भगवान परशुरामाने तुंगा नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तुंगा नावाच्या राक्षसाला मारल्यानंतर भगवान परशुरामाचा सन्मान म्हणून या मंदिराचं बांधकाम झालं होतं. असं सांगतात, भगवान परशुरामाने ह्या जागेवर कडी तपस्या केली होती. ह्या मंदिरात दर आठवड्याला हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. ह्या मंदिरात तुम्ही शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकता. हे गोमुख आहे. वर्षाचे 365 दिवस इथे पाणी पडत असतं.